त्या भागातील लोक म्हणायला लागली, हे काय यांचं डोकं फिरलं आहे का, इथं कारखाना काढतायत, असं 2 वर्षाचं लोन आपल्या डोक्यावर पडेल म्हणून मी जादा पैसे देऊन 3 कोटी रुपये जादा टाकून ते 3 कोटी पैसे देऊन आम्ही विमानानं ते इक्विपमेंट आणलं. ते मी मशीन आणण्यासाठी माझं घर हे मी बँकेला तारण दिलं, आता राहतो ते, आणि त्याच्यावरती कर्ज काढलं. मी FRP पेक्षा 49 कोटी रुपये 3 वर्षांमध्ये जागा शेतकऱ्याला वाटली. खासदाराला मला उभा राहावा असं मला ऑफर होत्या. शुगर टुडे मॅगझिनच्या या विशेष एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत जे केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर देशाच्या पातळीवर ज्यांचं योगदान आहे, आणि ते व्यक्तिमत्व आहे डॉक्टर शिवाजीराव कदम सर. भारतीय विद्यापीठ असो किंवा त्यांच्या सामाजिक संस्था असो किंवा त्यांनी स्थापन केलेला उदगिरी शुगर फॅक्टरी ही संस्था असो, आज या संस्था आदर्श म्हणून गणल्या जातात. उदगिरी शुगर अँड पॉवर लिमिटेड हा जो साखर कारखाना आहे अवघ्या 9 महिन्यामध्ये उभा केला. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. शुगर टुडेच्या या विशेष इंटरव्ह्यूमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आपण सर शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे उत्तुंग कामगिरी केलेली आहे, त्यासोबत तुम्ही वित्तीय क्षेत्रामध्ये, त्यानंतर उद्योजक क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. सर, तुम्ही उदगिरी साखर कारखान्याची स्थापना केली आणि हा साखर कारखाना विक्रमी 9 महिन्यामध्ये पूर्ण करून दाखवला. मला वाटतं महाराष्ट्रातला आत्तापर्यंत रेकॉर्ड तो 10 महिने काहीतरी होतं, पण ते तुम्ही पण रेकॉर्ड ब्रेक केलं आणि 9 महिन्यामध्ये एवढा मोठा कारखाना, आज 5000 टन त्याची कपॅसिटी आहे, उभा केला. बामणी पारे हा जो एरिया जो आहे तो खूप ओसाड आहे, तिथं काही नव्हतं. तर अशा ठिकाणी तुम्हाला कारखाना काढण्याची कल्पना कशी सुचली? आता असं इकडे साहेबांनी, मोहनराव कदम म्हणजे आमचे बंधू, मोठे सर्वात मोठे बंधू, आणि साहेबांनी इथं या भागामध्ये तिथंसुद्धा परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती, ऊस कारखाना, परंतु शेतकऱ्याला काहीतरी उत्पन्नाचं साधन तिथं म्हणजे कारखाना झाल्याशिवाय ऊस लावणार नाहीत आणि पाणी आणणार. मग साहेबांनी पाणी वसंतदादा असताना, माननीय वसंतदादा मुख्यमंत्री असताना, ते धरणना कृष्णेचं धरण कृष्णेचं पाणी हे आमच्या भागात सगळ्याकडे, तर आमच्याच भागात नाही तर तासगावात असेल, खानापूरला असेल, इकडे गेलं. आणि मी जी कारखानदारीमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला, कारण खानापूर तालुक्यामध्ये विट्याच्या परिसरामध्ये साखर पलीकडे म्हणजे बामणी पारे ह्या भागामध्ये अतिशय बाग असलेला भाग, आणि इथं साखर कारखाना नव्हता. मग इथं आपण सुरुवात करायची, साखर कारखाना सुरू करावा अशी भूमिका घेतली. तिथं परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती अतिशय वाईट. या ठिकाणी जातो आम्ही, ती भौगोलिक परिस्थिती चांगली असते, पण आम्ही भौगोलिक परिस्थिती निर्माण करतो. आता उदाहरण द्यायचं झालं, तिथं पाण्याची सोय नव्हती, ऊसाचा बिलकुल पाणी नाही म्हटलं तर ऊस नाही, आणि अशा पद्धतीनं आम्ही तिथं मी चालवला. त्या भागातील लोक म्हणायला लागली, हे काय यांचं डोकं फिरलं आहे का, इथं कारखाना काढतायत, त्याला पाणी, ऊस वगैरे. पण मला खात्री होते कडेगाव तालुक्यामध्ये ऊस आणि आमची माणसं असल्यामुळे, मतदारसंघा साहेबांचा असल्यामुळे, आणि आपल्याला आणि नावावरती ऊस घालतील या भूमिकेतून तिथं चालू कारखाना केला. आणि आज तो कारखाना अतिशय चांगल्यापैकी चांगला कारखाना, उत्तम आहे. कारखाना काढावा ही भूमिका मला साखर आयुक्त आपले जे चव्हाण त्यांनी आणि सुराणा CAG सुराणा त्यांनी माझ्या डोक्यात घातली, आणि त्यामुळे मी कारखाना काढायचा आम्ही संकल्प सोडला. आणि त्या विषयावरती जागा आपल्या त्या 25 आजही 25 किलोमीटर अंतरावर असल्या पाहिजे ते सेंटर्स आम्ही रेकग्नाईज केली. तर दुसरं एक इकडे पाटण तालुक्यामध्ये एक जागा होती, आणि दुसरी जागा हे बामणी पारेमध्ये ती जागा होती. तर आम्ही इथं आपल्या नवीन ठिकाणी जाण्यापेक्षा आपल्या जिथं माणसं मला ओळखतात किंवा मी त्यांना ओळखतो वेगवेगळ्या कारणामुळे, तर तिथं आपण सुरुवात करावी कारखाना या भूमिका घेतलं. कारखाना सुरू करायचा निर्णय घेतला योग्य वेळेला, परंतु तिथे जागा मिळवणे, शेतकऱ्याला समजावून सांगणे, कारखाना काढते हे संकल्प रुजवणे, ह्यासाठी जागाला मिळवलं. कारण जागा वेगळं काहीच नव्हतं.
आणि मग प्रत्येकाला कोणाला 1 एकर असो, 2 एकर असो, 5 एकर असो, असं ते सर्व जागा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पैसे दिले. चोख खरेदी, रोख पैसे म्हणजे चेक पैसे, असे पैसे देऊन त्या लोकांचं कुठल्याही आजतागायत कुठली तक्रार नाही आहे अशी जागा खरेदी केली. कालावधी फारच कमी राहिलेला होता. तेव्हा मग सगळ्या गावात रात्रदिवस प्रत्येक 1-2 दिवसाला मी तिथं जात असो आणि मॉनिटरिंग ते सगळं कामकाज पाहत होतो. आणि काम केल्यानंतर शेवटी असं झालं की एक इक्विपमेंट इटालियनमधून यायचं होतं आणि ते आपल्याला त्यांच्या निर्णयानुसार ते बोटीनं आणायचं होतं. पण बोटीनं आणलं असता तर माझा उशिरा कारखान्याला 1 महिना सुरू झाल्यामुळं तर आपल्याला जर ते चालू झाला नाही कारखाना तर आपल्याला 1 वर्षाचं जे 100 कोटी रुपये जे काढलेले आहेत बँकेचे लोन, त्या लोकांना एक लोनचं कर्ज 1 वर्षाचं, दुसऱ्या वर्षाला चालू होईल तेव्हा त्याचं लोन, असं 2 वर्षाचं लोन आपल्या डोक्यावर पडेल. म्हणून मी जादा पैसे देऊन 3 कोटी रुपये जादा टाकून ते 3 कोटी पैसे देऊन आम्ही विमानानं ते इक्विपमेंट आणलं आणि ते इक्विपमेंट आम्ही बसवलं आणि आम्हाला पहिला सीझन 2.25 लाख. त्या इक्विपमेंटचं नाव काय? बिलचे गेअरबॉक्स आपल्याला तिथनं आणणं गरजेचं होतं. आणि हे जर आपण बोटीनं आणलं कमी खर्च येईल हे मान्य होतं, तरीसुद्धा आपण वेळेवर यावर्षी कारखाना सुरू करू शकत नाही हे काय मला पटलेलं नाही. कारण असं आहे की 2 वर्षाचं व्याज देण्यापेक्षा जर आपण 3 कोटी रुपये जादा घालून 3 कोटी रुपये 2 वर्षाचं व्याज म्हणजे ते वाचवण्यासाठी 2.25 लाख पहिल्या दिवशीच खर्चिंग झाल्यामुळे आणि डिस्टिलरी चालू केल्यामुळे त्यामुळे तो पैसे कमी आम्हाला बोजा डोक्यावर पडला. त्याचा संपूर्ण कर्जाचा बोजा हे 2 वर्षाचा आमच्या डोक्यावर आला असता. म्हणून हे आलं आणि चालू केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू केला. तुमचं कमर्शियल अँगल पाहिला. तेच ना, हे कमर्शियल अँगल असा पाहिला की आता असं आहे की आपल्याला फायदा कशात आहे, आपल्याला 3 कोटी रुपये जादा देण्यामुळे फायदा आहे का, किंवा हे आता या असं जेव्हा चालू होईल तेव्हा चालू करा. चालू झाला असता सीझनच आपला नसता. आज सीझन नसता तर आपलं क्रशिंग 0% झालं असतं. म्हणजे आयडियल कर्ज हे दुसऱ्या वर्षी जेव्हा क्रशिंग होईल तेवढं काय भरता आलं असतं तर, आणि हप्ते चालू झाले तर कुठून भरायचं ह्याचाही प्रश्न माझ्या पुढे होता. म्हणून मी मशीन आणण्यासाठी माझं घर हे मी बँकेला तारण दिलं, आता राहतो ते, आणि त्याच्यावरती कर्ज काढलं आणि ते पैसे तिथले दिले. हे कुणाला माहीत असणार आहे की सरांनी घर गिरवी ठेवलं होतं. पब्लिकली पहिल्यांदा सांगत असाल तुम्ही, घर तारण ठेवलं होतं. हां, हे पब्लिकली पहिल्यांदाच सांगत असाल. पहिल्यांदाच. म्हणजे एवढी मोठी रिस्क घेतली होती कारण स्वतःवर विश्वास होता निर्णयावर. असं आहे, कर्ज काढले, कर्ज द्यावंच लागेल नाही तर जप्ती येईल. मग हे जे आपल्याला परवडणार आहे का, मग त्यासाठी मेजर स्टेप्स आपल्याला घेतल्या पाहिजे, डायनॅमिक स्टेप्स आपल्याला घेतल्या पाहिजेत. या भूमिकेवर ते केलं आणि कारखाना उभा, सगळ्याला मोटिवेशन केलं. सगळ्यांनी मोटिवेशन झाल्यानंतर तो कारखाना 9 महिन्यामध्ये आम्ही उभा केला आणि पहिलं क्रशिंग 2.25 लाख रुपये 2.25 टन क्रशिंग आम्ही केलं. उभारणीमधल्या आणखी काय आठवणी आहेत त्या? पुन्हा पाण्याची सोय केली. पॅनं पहिल्यांदा वर्षभर आम्ही टँकरनं आणलं. त्या उसाला टँकरनं पाणी आणून कारखाना उभा केला नाही. पाणी नव्हतं ना तिथे, पाणी नाही, ऊस नाही. आणि पुन्हा कृष्णेचं पाणी आपल्या त्या आमच्या 6 किलोमीटर अंतरावरून एक याच्यातून जातं त्याच्या खाली, तर ते आम्ही मोठी विहीर काढली. म्हणजे अतिशय 100 बाय असं जेवढं काढता येईल खोलवर तेवढं काढली. त्यामध्ये पर्क्युलेशन पाणी आणि ते पाणी आम्ही इकडे कारखान्याला उपयोग आहे. पण आत्तासुद्धा तुम्ही साखर कारखाना जो आहे तो खूप आदर्श पद्धतीनं चालवत आहात, जे पर्यावरणपूरक आहे सगळं. आता आपण पाहिलं तर तिथं झाडी वगैरे आणि तुम्हाला जे असं दिसेल आपण वनात आलो आहे का, म्हणजे इतकं झाडी इतकी लावलेली आहेत. कारण पहिल्या सुरुवातीपासून मला काय माझे आमचे मोठे बंधू काय झाडं असली पाहिजे. आपण वनात असलं म्हणजे काही झाडं नाहीत, कुछ नाही, काही नाही आहे, अशा परिस्थितीत राहण्यात बरोबर नाही. म्हणून पहिल्यांदा झाडं लावतो
आणि पहिल्यापासून सुरुवात कारखान्यात शुभारंभ झाला की झाडे लावली आणि तेव्हापासून झाडं आणि कारखाना साहेबांनीही वाढवत गेलो आणि त्यामुळे आता नंदनवन तुम्हाला दिसेल तिथे. हो. आणि त्याचबरोबर एक शेतकऱ्यांना पैसे जादा द्यायचे FRP पेक्षा 49 कोटी रुपये 3 वर्षांमध्ये जागा शेतकऱ्याला वाटली. सोनेराचे चेअरमन बऱ्याच वर्षापासून आता मोहनशेठ दादा जादा आहेत. तर त्यांचा ह्या साखर उभारणीमध्ये, साखर कारखाना उभारणी उदगीरीमध्ये त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला कितपत लाभलं? तो मोठ्या प्रमाणात रोज ते जात होते. मी इथं असायचो आणि आत्तासुद्धा आम्ही 8-10 दिवसाला जातो. रोज जाणं शक्य नाही. त्या उभारणीच्या कालामध्ये ते सातत्याने जाऊन उभा राहायचे आणि सोनेरा साखर कारखाना जेव्हा उभा राहताना ते स्वतःच्या भाकरी बांधून किंवा डब्यावर तोंड जेवण आणून ते कारखाना दिवसभर कारखान्यावर बसून ते कारखाना सोनेरा उभा केला. तसंच इथंसुद्धा रोज एक राऊंड मारून मार्गदर्शन करत असे. आता कारखान्याचे जे चेअरमन आणि MD आहेत मान्य राहुल दादा, त्यांनी आणि त्या कारखान्यामध्ये खूप मोठं व्हॅल्यू ॲडिशन केलेलं आहे. रिसेंटली त्यांनी ते RPG नावाचं एक नवीन टेक्नॉलॉजी आशियातली पहिल्यांदा बसवली. सर्व साखर कारखाने आता ते पाहतायत ते मॉडेल त्या ज्यानं बसवले आता ते हायटेक म्हणून त्यांच्याकडे आता 29 कारखाने आता रजिस्टर झाले आहेत की आम्हाला बसून द्या म्हणून. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिला प्रयोग आहे की धूर हा रस्त्या परिसरामध्ये पसरला जातो आणि पिकावरती पाणी प्रदूषण होत असतं. हे होऊ नये आणि म्हणून आम्ही तो प्रयोग करायचा ठरवला आणि ती मशिनरी अमेरिकेमधून आणून ते बसवलं आणि आता जे धूर कुठेही जात होता तो नाही, तो खाली आता ते राख होऊन खाली पडते खालीच तिथं आणि ती राख आणखी शेतासाठी उपयोग करते. डॉक्टर राहुल कदम यांचं लक्ष सातत्य फायनान्स कंट्रोल त्यांचा फायदा आहे आणि फायनान्स म्हणूनच सातत्यानं 3 वर्ष बेस्ट फायनान्स मॅनेजमेंटचा पुरस्कार तुम्हाला बेस्ट आपल्या दादा यांनी दिला. बेस्ट इन्व्हायरमेंट कल्चर म्हणून आपले सेंट्रल गव्हर्नमेंटने आपले नागपूरचे जे डायनॅमिक पर्सन नितीन गडकरी साहेब यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. 5 वर्षामध्ये 3 वेळा पुरस्कार, म्हणजे प्रतिवर्षी पुरस्कार काय ना काय आहेच. आपल्याला आता साखर कारखानदारीसमोर काय चॅलेंजेस आहेत असं वाटतं? साखर कारखान्यामुळे आता दिवसेदिवस साखर कारखान्याची संख्या आता फार मोठी झालेली आहे. दिवसेदिवस आमच्या परिसरात म्हणलं ना तर प्रत्येक 25 किलोमीटरवरती आता साखर कारखाना झालेला आहे आणि ऊसाची उपलब्धता कमी आहे. आता पाऊस पाहणं काय वेळाला आता पडतो, अजून पाऊस यावर्षी झालेला नाही. त्यामुळे पिकावरती आणि ऊसावरती मारा बसतो आणि ते पीक म्हणजे कमी. आता गेल्या वर्षी आम्ही जेव्हा दुसऱ्या वर्षी त्याच्या म्हणजे 16, 18, 19, 20 या साली ज्या कारखान्याचा 7-7 लाख क्रशिंग झालं. आता गेल्या वर्षी क्रशिंग 5.5-6 लाखच झालं. का तर ऊस प्रथम बरेच कारखाने लांबून कारखाने आले. जवळजवळ म्हणजे 16 कारखान्याच्या आसपासच्या लोकांनी त्या तळेगाव तालुक्यामध्ये स्वतःची यंत्रणा टाकली आणि ऊस घेऊन गेले. त्यामुळे 4 महिन्याचा ऊस नंतर 3 महिन्यावर काळ पाहिलं. पण ह्याला पर्याय किंवा उपाय काय आहे असं आपल्याला वाटतं सर? उपाय आता इतर आता हे जे आहे साखर कारखाना आपल्याला बाय प्रॉडक्टवरती जावं लागेल. म्हणून बाय प्रॉडक्ट हा आता सेंट्रल गव्हर्नमेंटने जे डिसिजन घेतलेला आहे नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या पंतप्रधान यांनी. पण त्याला ऊस लागणारच ना? लागणारच आहे. ऊस लागला तर उत्पन्न जास्त मिळेल म्हणजे ते लोकांना FRP देण्याला सोयीस्कर होईल. म्हणजे ऊस कमी होणार आहेच. आता तुम्हाला आता यावर्षी आता किती दिवस चालतो आहे यावर प्रत्येकाची ऊसाची पळवापळवी चालू पहिल्यापासून होणार आहे. आणि काय तिथे चांगले कारखाने तिकडे ऊस चालतील ही भूमिका आहे. आपल्या सरांचं जे ते व्यक्तिमत्व आहे एवढं मोठं झालेलं आहे डॉक्टर शिवाजीराव कदम सर म्हणून, चाललेलं आहे, ॲक्सेप्टेबल आहे, सर्वात चांगलं आहे. मग हे जे पॉझिटिव्हिटी आहे त्याच्यामुळे आपल्याला राजकारणात येण्याच्या ऑफर्स कधी कधी आल्या होत्या. राजकारणाचे असं आहे की साहेबांच्या राजकारणात मी सक्रिय पडद्यामागचा वागवतो आणि आत्तासुद्धा खासदाराला मला उभा राहावा असं मला ऑफर होत्या.
म्हणजे आता या कालच्या निवडणुकीमध्ये आमच्या मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील म्हणजे ते पुन्हा नंतर ते शेट्टी साहेबाकडे गेले त्यांच्याकडे ते काँग्रेसकडे आणि ते एक अलाइन केलं आणि त्यांना जबाबदारी दिली. आपले राजू शेट्टी यांच्याकडे जो बघायला त्यांना ते सीट सांगलीची दिली आणि तो इतके प्रयत्न करत होते. 8 दिवस माझ्या मागे लागले होते, तुम्ही उभं राहा, तुम्ही यायचं सुद्धा करत नाही, माझं मी पाहतो. परंतु मी म्हणलं नाही, आता या कालावधीवरती आपण जाणं. तुम्ही मोठ्या मताने विजय झाला असता. आता काय तुमची इमेज खूप वेगळी आहे. तुम्ही नकार का दिला? तुम्ही नकार का दिला? नकार म्हणजे आता एकदम तर तयारी आहे, अचानक विचारणं आणि आपण त्यांना निवडणुकीला सामोरं जाणं ते तितकंच सोयीत नाही. थोडं काम केलं पाहिजे पहिल्या. भविष्यात विचार करणार आहात का? काय सध्याला बघायचं करायचं काय सगळे 40 शिकायची सवय आहे ना. तर तुम्ही तुमच्या पॅशन आणि मिशनला एवढं वाहून घेतलेलं आहे गेल्या 50-1 वर्षापासून. तर हे करताना तुम्हाला कुटुंबाला तुम्ही पुरेसा वेळ देऊ शकला, कारण कुटुंबाच्या काय तक्रारी होत्या? आता हे बघा, एकीकडे काम केलं की दुसरीकडे वेळेचा अभाव असणारच आहे. हे आपल्याला माहिती आहे. जर संस्था वाढीला सुरुवातीपासून वाढवायची, रात्रंदिवस प्रवास करायचा आणि संस्था काही पुणे शहरात फक्त मर्यादित नाही, मुंबई आहे, सोलापूर आहे, कोल्हापूर आहे, सांगली आहे, सातारा आहे, दिल्लीला आहे, अशा ठिकाणी जायला लागायचं म्हणजे ते वेळ जाणारच आणि गाडीचा प्रवास पूर्ण. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला संस्थेला वाहून घेतलं. फॅमिलीने सुद्धा मोठं सहकार्य केलं. त्यांनी मुलाची जबाबदारी त्यांनी सर्व स्वीकारली आणि मी घरातलं पाहिलं तर काही पाहिलेलं नाही आहे. म्हणजे याचं क्रेडिट खरं जे आहे ते मिसेस त्या मिसेसने माझ्या तुम्हाला सांगायचं झाल्यास संस्थेमध्ये अजून पाऊल ठेवलेलं नाही आहे आणि कोणत्याही कार्यक्रमाला आलेले नाही आहे. म्हणजे हे बघा, कोणत्याही कार्यक्रमाला संस्थेच्या कार्यक्रमाला आलेले नाहीत. आपलं घर आपण आणि हे नाते काय असेल ते. आणि मुलंही शिकायला माझ्याकडेच होती. सगळ्या भावाची मुलं माझ्याकडे शिकायला होती. हो, तुम्ही तर आदर्श शिक्षक आहात, आदर्श पालक आहात, त्याच्यामुळे तुमच्याकडे होते ते आदर्श पालक नाही, पण पालक ह्या लोकांचं संगोपन करणारा मनुष्य म्हणलं तर काय हरकत नाही. 5-5 मुलं माझ्याकडे राहायला होते आणि एवढ्या त्या शाळेमध्ये ते मुलांची सगळे मुलं मुली म्हणजे भारतीताई असेल, म्हणजे साहेबाची मुलगी, मोठ्या भावाची मुलगी, हे मुलं आता झाली सगळे ते सुद्धा माझ्याकडे शिकायला होते ना, म्हणजे माझ्याच घरी राहायला. सर, तुमच्यावर बरेच पुस्तकं वगैरे आलेले आहेत. तुम्ही स्वतः काय आत्मचरित्र वगैरे लिहिण्याचा विचार केला आहे का? नाही, आत्मचरित्र लिहिलेलं नाही आहे. लोकं बरं डिमांड आहे. कधी सुरू करणार आहात? तुमच्या सहकार्यात ठरवू आपण. लवकर सुरू करावं, कारण ते तरुण पिढीला खूपच गायडिंग असेल, प्रेरणादायी असेल. त्या जुन्या आठवणी आहेत, तुम्ही ज्या असा सांगायचं राहून गेलेलं आहे, ते काय छोट्या छोट्या आठवणी थोडं जरा ते आम्हाला सांगा. मी तो आपल्याला सांगितलं सोसळ गावी जन्मलो. 700 वस्तीचं गाव, पाण्याची सोय नाही, पावसाळ्यावर ते अवलंबून, शेती बागायत नाही आणि दळणवळणाची सोय नाही. अशा ठिकाणी आलो. इयत्ता 3रीमध्ये शाळेपर्यंत शाळा, मला मी चौथीत गेलो तर 4थी चालू झालं, 5वी झालं, हे माझं नशिबानं झालं. आणि तेव्हा कोणताही मनुष्य आजारी पडला किंवा काय आलं की पूर्वी आपलं आपण म्हणतो ना कॉट, म्हणजे बाजल्यावरती जुना शब्द आहे, या लोकांना घेऊन असं दवाखान्यात 5-5 किलोमीटर घेऊन जायचं तरच औषध पाणी मिळायचं. मी ज्यावेळेस 8वीला शाळेत मला रामानगरला गाठला किलोस्काडीचे जवळ होते, तेव्हा मी सुद्धा 5 किलोमीटर बॅग आणि आजोबाला घेऊन डोक्यावर बॅग घेऊन शेलोर स्टेशनला जायचं. तिथं रेल्वेमध्ये बसायचं, किलोस्करवाडीला होतं ना, तिथून चालत जायचं. गेल्यानंतर ते रेल्वे संस्थेमध्ये कमान शिका योजनेचे होता. त्यामुळे कमान शिकामध्ये मी 8वी ते 11वी शिकलो आणि काम केलं 2-2 तास गवंड्याच्या हाताखाली. आणि ती कॉलेज इमारत विद्यार्थ्याच्या साह्याने सगळे आम्ही मुलं वरांड्यात झोपत होतो शाळेच्या आणि ते लाईट खाली त्या वरांड्यामध्ये अभ्यास केला. तर आता तुमची कारकीर्द अत्यंत समृद्ध आहे. आणखी काय काय करायचं राहिलं आणि पूर्ण कधी कसं नियोजन काय आहे? या वर्षी आम्ही आता साखर कारखाना डिस्टिलरी पहिल्यांदा आम्ही 30 KLPD म्हणजे 30,000 लिटर पर डे हे आपण इथेनॉल काढत होतो. पुन्हा गेल्या वर्षी आम्ही म्हणले की आपण वाढवूया
आणि तो 45,000 लिटर पर डे तयार केलं. आणि यावर्षी आता चालू करतो आहे आपण 1,50,000 लिटर पर डे आपण तयार करतो. आदरणीय डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांचा जीवन प्रवास आपल्याला नक्कीच आवडलेला असेल. तरुण पिढीसाठी आणि सर्वच वर्गासाठी त्यांचा हा जो संपूर्ण प्रवास आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आहे हे नक्कीच प्रेरणादायी ठरेल अशी खात्री आहे. शुगर टुडेची ही जी मुलाखत आपल्याला कशी वाटली आम्हाला जरूर कळवा आणि शुगर टुडेला आपण सबस्क्राईब पण करा. धन्यवाद. शुगर टुडे मॅगझिनच्या यूट्यूब चॅनलला आवर्जून लाईक करा. आमच्या वेबसाईटलाही भेट द्या व पाहत रहा. साखर आणि सहकार क्षेत्राच्या ताज्या घडामोडी तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन.